मी पहिल्याच वाक्य वापरलं की इथं पैसा जिंकला आणि विकास हरलेला आहे. तर मग कुठे कमी पडलो, काय पडलो, ह्याच्यापेक्षा लोकांनी हे केलं. आज तो जो लोकांनी मला कौल दिलाय तो मी मान्य केलेला आहे. पुण्यातील वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं, कारण इथं हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळाली. मात्र महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे, ज्यांचं नाव पोर्शे प्रकरणात देखील जोडलं गेलं, त्यांचं अगदी काही मतांनी पराभव झालेला आहे. अर्थात 4710 एवढे मतं त्यांना कुठेतरी कमी पडले आणि त्यांचा पराभव झाला. सुनील टिंगरे आपल्या सोबत आहेत. काय कारण आहे? अगदी काटेकी टक्कर होती, काही मतांनी तुमचा पराभव झाला. याचं विश्लेषण मी असं करेल की पैसा जिंकला आणि विकास हारला, असं माझं सरळ एक त्याच्यामध्ये म्हणणं आहे. पण का? म्हणजे विकास कामं तुम्ही बरीच केली, कारण अजित पवारांनी बरंच कामांचं उद्घाटन निवडणुकीच्या आधीच केलेलं होतं. मात्र जर आपण बघितलं तर इथंच तुमचे मित्रपक्षातील जगदीश मुळीक देखील काही काळ नाराज होते. ते थेट तुमच्या विरोधात फॉर्म भरायला देखील निघाले होते. या सगळ्या गोष्टींचं फटका बसला असं वाटतं का तुम्हाला? नाही, मला असं नाही वाटत. त्यांनी आपल्याला ओपनली माझ्याबरोबर काम केलेलं आहे, मग त्याचा फटका आपल्याला बसलेला नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या पक्षाकडनं अपेक्षा असते आणि तो त्यासाठी प्रयत्न करत असतो. पण एकदा पक्ष आदेश आल्यानंतर त्यांनी मनमोकळेपणाने माझ्याबरोबर काम केलेलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की त्याचा आम्हाला काही फटका बसला असा. त्याचबरोबर संपूर्ण देशभर जो प्रकरण गाजलं ते अर्थातच पोर्शेकार प्रकरण, ज्याच्यामध्ये तुमचं नाव जोडलं गेलेलं होतं, त्याचा फटका मोठा बसला असं वाटतं या सगळ्या निवडणुकीमध्ये? हा, थोडा बहुत प्रमाणामध्ये त्याचा फटका बसला, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने ते प्रकरण दाखवलं गेलं, खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये माझा कुठलाही संबंध नसतानाही त्याच्यामध्ये ओवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्यामुळे काही लोकांमध्ये आजही तो गैरसमज आहे आणि अशा लोकांनी एकतर नोटा दाबल्या किंवा मग विरोधात मतदान केलं. त्याचा थोडाफार फटका मला बसला असं आपण म्हणू शकतो. तुमच्या मतदारसंघामध्ये खास करून जर बघितलं तर नोटाचं प्रमाण देखील खूप जास्त होतं. किती होतं आणि ह्याचा फटका बसला? हा, नोटाचं प्रमाण जवळपास इथं 4500 मतांचं नोटाचं प्रमाण होतं आणि त्याच्यामध्ये हा जो गैरसमज असेल त्याचा फटका बसला असावा असं माझं स्वतःचं मत आहे. म्हणजे समोरचे विरोधकांनी या पोर्शे प्रकरणाचा कुठेतरी फायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा फायदा त्यांना घेता देखील आला. नाही, हे तुम्ही पाहिलं असेल की आता बरेचसे नेते लोक इथं आले, त्याच्यावरती वक्तव्य केलं. त्यांनी दुसरा कुठलाही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला नाही. ते विकासावर बोलले नाही, त्याचे कामावर बोलले नाही, ते कॅरेक्टरवरती बोलले नाही, ते कुठल्याही बाकीच्या गोष्टी फक्त आणि फक्त त्याच्यावरती त्यांचं लोकांचं नेरेटिव्ह सेट करण्याचं काम ते करत होते आणि काही प्रमाणामध्ये लोकांमध्ये ती गोष्ट रुजली पण, म्हणजे असं माझं वैयक्तिक मत आहे. खरं तर या मतदारसंघामध्ये प्रचाराच्या दरम्यान स्वतः सुप्रिया सुळे असतील, जयंत पाटील असतील किंवा शरद पवार, त्यांनी थेट तुमच्यावर नाव घेऊन निशाणा साधला. सुनील टिंगरेंची अनेक त्यांनी टीका केली. आता विरोधक माझी तारीफ करायला तर येणार नाही, टीका करणं त्यांचा अधिकार होता, त्यांनी केली. पण अर्थातच पोर्शे प्रकरणावर बरंच काही बोलून गेले. अर्थात सुप्रिया सुळेंनी ज्या पद्धतीने तुम्ही शरद पवारांच्या नावाने पत्र लिहिलं, ते देखील कुठेतरी तुम्हाला फटका बसला असं वाटतं का? कारण तुम्ही पवारांवर थेट पत्र लिहिलेलं होतं. ऍक्च्युली बघितलं का, तुम्ही जर विचार केला तर ते फक्त इमोशनली लोकांना फिरवण्यासाठी केलं. आज तुमच्याकडे पत्राची कॉपी सुद्धा आलेली माझ्या हिशोबाने, तुम्ही पाहिली असेल ती. त्या साहेबांना कुठेही मी नोटीस दिली नाही. त्यांचा आजही आदर माझ्या मनामध्ये आहे. याच सगळ्या गोष्टींचा फटका बसला, भावनिक लोकांना केलं गेलं आणि त्याचा फटका बसला असं म्हणायचं? हा, याच्यामध्ये बरेचसे घटक आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला फटका बसला आणि त्याचा आज जवळजवळ तुम्ही जर बघितलं असेल की तुम्ही पोर्शे म्हणा किंवा साहेबांबद्दलचे भावनिक आवाहन करणं किंवा त्याच पद्धतीने तुम्ही बघा, स्लम भागामध्ये आजही काही एक वेगळ्या पद्धतीचं नेरेटिव्ह सेट झालेला होता. त्याचे थोडेफार प्रमाणात फटका मला बसलेला आहे. मी शेवटचा प्रश्न विचारतो, सुनील टिंगरे कुठं कमी पडले? कारण पुणे शहरात 8ही जागा जर आपण बघितल्या तर जवळपास 7 जागा हे महायुतीला मिळालेले आहेत. फक्त 1 जागा अर्थातच वडगाव शेरी ही महाविकास आघाडीला गेली. नाही, तुम्हाला माहिती आता की मी पहिल्याच वाक्य वापरलं की इथं पैसा जिंकला आणि विकास हरलेला आहे. तर मग कुठे कमी पडलो, काय पडलो, ह्याच्यापेक्षा लोकांनी हे केलं. आज तो जो लोकांनी मला कौल दिलाय तो मी मान्य केलेला आहे. पुढे आता वाटचाल कशी असेल मग? नाही, मी आजही आणि भविष्यामध्ये सुद्धा लोकांच्या विकास कामामध्ये कायम सक्रिय राहील. माझ्या पक्षाची सत्ता आहे, दादांच्या माध्यमातून मी निधी पुन्हा आपल्या मतदारसंघाला आणल आणि कामं करत राहील. जर आता बघितलं तर अनेक कार्यकर्ते त्यांना भेटायला देखील येत आहेत. अर्थात ज्या पद्धतीने ते आरोप करतायत की एक भावनिक लाट या ठिकाणी तयार झालेली होती आणि त्याचबरोबर विरोधकांनी जे थेट माझ्यावर आरोप केले, अर्थात पोर्शेकार प्रकरण देखील असेल, त्यांचं काही संबंध नसताना, अर्थात पोलिसांनी तपासात सुद्धा त्यांचं नाव घेतलेलं नाहीये,
तरी देखील त्याच्यावर आरोप झाला आणि या सगळ्याचा फायदा घेला आणि एक वेगळ्या अर्थाने एक भावनिक लाट तयार करण्यात आली आणि त्याचाच फायदा कुठंतरी विरोधकांना झाला आणि त्यामुळं अशा पद्धतीने अगदी 4710 मताने सुनील टिंगरे यांचा पराभव झाला. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.